नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. एसएससी जीडीचं एक्झाम टाइम टेबल जाहीर झालेले, परंतु लक्षात घ्या यावेळी त्यांनी फार मोठा बदल केलेला आहे. बदल म्हणजे काय की तुम्हाला आता परीक्षेचा स्लॉट तुम्हाला बुक करायचंय. तुम्हाला आता ठरवायचंय की तुम्हाला परीक्षा ही कोणत्या दिवशी द्यायची. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि ही प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे. बघा, ही नोटीस आलेली आहे 11/4/2026 रोजी स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून जीडीच्या संदर्भात ही नोटीस जी आहे तर ती आलेली. मी ती तुम्हाला आता पूर्णपणे एक्सप्लेन करतो. लक्षात घ्या, एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सीजीएल, सीएचएसएल, एमटीएस आणि जीडी अशा विविध पदांसाठी भरती होत असते. जवळपास सिलेबस बऱ्याच यांचा सारखाच आहे. याच्यासाठी आपण एक ऑल इन वन बॅच जी आहे तर ती सुरू केलेली आहे. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. आणि लक्षात घ्या, खास करून आता एसएससीच्या सर्व परीक्षा मराठीत होतात, तर त्यासाठी मराठी माध्यमसाठी ही बॅच जी आहे तर तुमच्यासाठी असणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जे आहे तर ती एनरोल करू शकता. बघूया आपण एक वन बाय वन गोष्ट. लक्षात घ्या, 27 एप्रिल 2026 ते मे 2026 पर्यंत ही परीक्षा जी आहे तर ते चालणार आहे मित्रांनो. हा एवढा मोठा स्लॉट असणार आहे परीक्षेचा कालावधी. 27 एप्रिल 2026 ते मे 2026च्या अखेरपर्यंत देशभरात विविध अधिकृत केंद्रावर ही परीक्षा जी आहे तर ती घेतली जाणार आहे. परंतु यावेळी एक मोठा बदल झालेला आहे, तो म्हणजे स्लॉट बुकिंगचा. आवडत्या आठवड्याची निवड. मराठीमध्ये लय छान नाव आलेलं आहे, पण याला आपलं भाषेत नाव आहे स्लॉट बुक करणं. ओके, स्लॉट बुक करणं की कोणत्या स्लॉटला तुम्हाला पाहिजे आहे. यंदा प्रथमच उमेदवारांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षेसाठी पसंतीचा आठवडा म्हणजे वीक कोणता निवडायचा आहे तर त्याची तुम्हाला सुविधा मिळणार आहे. आता इथं वीकचं मी तुम्हाला आयडिया देतो कोणते कोणते वीक आहेत. पहिला वीक आहे 27 ते 2 मेचा आठवडा नंबर 1, 4 मे ते 9 मेचा आठवडा नंबर 2, 18 ते 23 मेचा आठवडा नंबर 3, 25 ते 30 मेचा आठवडा नंबर 4. या कुठल्याही याच्यापैकी तुम्हाला पसंतीक्रम देणं गरजेचं आहे. 1, 2, 3, 4. फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाटतं की नाही मला ना 4थ्या क्रमांकाचा पाहिजे, मला शेवटी पाहिजे पेपर, मला नको आधी, मग 4, 3, 2, 1. बरेच लोक हाच पसंतीक्रम देतील. काही ना वाटतं की आपण काही घाबरत नाही, आपला स्टडी लय जबरदस्त आहे, आपण देऊ 1, 2, 3, 4. ओके, तुम्ही कुठलाही पसंतीक्रम हा अशा पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी तिथं द्याव्या लागणार आहेत आणि हा अनिवार्य प्रत्येकासाठी केलेला आहे. अधिकृत पोर्टलवर जायचंय, उपलब्ध 4 विंडो तुमच्या सोयीनुसार पसंतीक्रम द्यायचा आहे, सबमिट करायचंय. तर अशा पद्धतीने काम असणार आहे. आता ही प्रक्रिया कधीपर्यंत करायची हे लक्षात ठेवा. ही प्रक्रिया तुम्ही करायची 11 एप्रिल पासून दुपारी 3 वाजेपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे आणि ही 15 एप्रिल सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. ही 5 दिवसाची विंडो पुन्हा उघडली जाणार नाही हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला तुमचा पसंतीक्रम जो आहे तर तो इथं द्यायचा आहे. 4 उपलब्ध आठवड्यांच्या तारखा तुम्ही नोंदवून घ्या. 11 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यानच घ्यायचे. 4 विंडोजसाठी पसंतीक्रम देणं हे अनिवार्य आणि ते सबमिट करणं देखील अनिवार्य त्यांनी इथं करून दिलेला. हा एक महत्त्वपूर्ण बदल होता. लॉग इन मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या पसंतीक्रम जो आहे तर तो अपडेट करू शकतात मित्रांनो. तर या सगळ्या काही गोष्टी आहेत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.